प्रकल्प व्यवहार्यता अहवाल यालाच प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट असे म्हटलं जातं। प्रकल्प अहवालाचं विविध निकषाद्वारे मूल्यमापन किंवा छाननी केल्यानंतर विविध निकषाद्वारे त्याची व्यवहार्यता तपासली जाते। आलं लक्षात? विविध निकषाद्वारे प्रकल्पाचे मूल्यमापन केल्यानंतर प्रकल्प व्यवहार्यता अभ्यासून अहवाल तयार केला होतो, त्यास प्रकल्प व्यवहार्यता अहवाल असे म्हणतात। जे आपण जो प्रकल्प सुरू करणार आहे हा प्रकल्प व्यवहार्य आहे की नाही हे तपासून पाहिलं जातं। तर ही तपासण्याची प्रक्रिया अगोदर छाननी करत असताना तुम्हाला जे सांगितलं आर्थिक, तांत्रिक, व्यवस्थापकीय, वितरण विषयक आणि अन्य जे घटक आहेत या घटकांना अनुसरून तो प्रकल्प व्यवहार्य आहे की नाही याची छाननी केली जाते किंवा मूल्यमापन केलं जातं। आता ह्या मूल्यमापनाचा अहवाल आल्यानंतर शेवटची स्टेज म्हणजे व्यवहार्यता अहवाल, म्हणजे फक्त त्या संस्थेने छाननी केलेली आहे आणि तो प्रकल्प व्यवहार्य आहे की नाही हे विविध बाबींचा विचार करून ते ठरवायचं आहे आणि त्यानुसार रिपोर्ट द्यायचा आहे की प्रकल्प व्यवहार्य आहे, कर्ज देण्यास हरकत नाही, किंवा प्रकल्प व्यवहार्य नाही त्यामुळे कर्ज मंजूर करता येणार नाही। तर विशेषतः हा फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे हा कर्ज मंजुरीसाठी किंवा वित्तीय सहाय्य मिळण्यासाठीच आहे। जे प्रकल्प मूल्यमापनाचीच दुसरी बाजू प्रकल्प व्यवहार्यता अहवाल आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट। व्यवहार्यता अहवालात पुढील बाबींचा विचार केला जातो। त्याच्यामध्ये काय काय पाहिलं जातं हा रिपोर्ट तयार करत असताना? प्रकल्प व्यवहार्यता रिपोर्ट तयार करत असताना उद्योगाविषयी शासकीय धोरण काय आहे हे महत्वाचं आहे। तुम्हाला यापूर्वी देखील मी सांगितलेलं आहे, उद्योगाविषयी शासनाचं धोरण एकतर अनुकूल असतं किंवा प्रतिकूल असतं। जर उद्योगाविषयी शासनाचं धोरण अनुकूल असेल तर सर्व प्रकारचं अनुदान दिलं जातं। शासनाचं जे जे अनुदान आहेत ते दिली जातात, सबसिडी दिली जाते, बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते, उद्योग सुरू करण्यासाठी योग्य त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाते औद्योगिक क्षेत्रामध्ये। तर याला म्हणतात शासनाचं अनुकूल धोरण। पण जर शासनाचं धोरण प्रतिकूल असेल तर मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा शासनामार्फत पुरवल्या जात नाहीत, सहजासहजी कर्ज दिलं जात नाही, कोणत्याही प्रकारचं अनुदान दिलं जात नाही, तर त्यावेळी ते शासकीय धोरण प्रतिकूल आहे असं समजायचं। विशेषतः जे जीवनावश्यक वस्तू आहेत याच्याविषयी शासनाचं धोरण अनुकूल असतं, तर ज्या चैनीच्या वस्तू आहेत अशा उद्योगाविषयी शासनाचं धोरण प्रतिकूल असतं। उदाहरणार्थ मद्य तयार करणे, विडी तयार करणे, सिगारेट तयार करणे, तंबाखू तयार करणे, अशा प्रकारचे जे उद्योग आहेत त्याला शासनाचं धोरण प्रतिकूल असतं। आणि जेव्हा प्रतिकूल धोरण असतं तेव्हा शासन कर देखील जास्त आकारतं, आणि ज्या उद्योगाविषयी शासनाचं धोरण अनुकूल आहे त्या ठिकाणी शासनाचं कर धोरण जे आहे हे एकदम फ्लेक्झिबल असतं, म्हणजे कमी कर त्या ठिकाणी आकारला जातो। तर अशा प्रकारे उद्योगाविषयी शासकीय धोरण काय आहे, जे ते अनुकूल आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते पाहिलं जातं। त्या उद्योगातून जे उत्पादन तयार होणार आहे त्याला बाजारपेठ कुठं आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये ग्राहक कोणत्या स्तरातील आहेत, मागणी किती आहे, त्या उत्पादनाला बाजारपेठेत त्या वस्तूला किती मागणी आहे हे देखील पाहिलं जातं। स्थानिक बाजारपेठ आहे, जिल्हास्तरीय आहे, राष्ट्रीय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे, ग्राहक कोणत्या प्रकारचा आहे आणि ती वस्तू त्या बाजारपेठेमध्ये नेल्यानंतर किती दिवसांमध्ये विकली जाणार आहे आणि त्यातून किती पैसा मिळणार आहे हे पाहिलं जातं। तिसरं आहे उत्पादन संस्थेची रचना आणि पर्यायी उत्पादन तंत्र। कोणतं उत्पादन तंत्र वापरलेलं आहे, त्यासाठी यंत्रकुल रचना कशा पद्धतीने केलेली आहे, कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे, कोणकोणते विभाग केलेले आहेत, जर काय अडचण आली तर पर्यायी उत्पादन तंत्र जे आहे ते कोणतं वापरलं जाणार आहे, जे नेहमीचं उत्पादन तंत्र आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणतं उत्पादन तंत्र दुसरा पर्याय उपलब्ध आहे हे पाहिलं जातं। पुढचं आहे उत्पादनाचे स्वरूप आणि किंमत। कशा स्वरूपाच्या वस्तू बनवल्या जाणार आहेत, म्हणजे एकसारख्या सगळ्या वस्तू बनवल्या जात आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जाणार आहेत हे देखील पाहिलं जातं। जे एकच उत्पादन त्या ठिकाणी ठराविक अशा या वस्तू बनवल्या जाणार आहेत का वेगवेगळ्या पद्धतीच्या बनवल्या जाणार। उदाहरणार्थ दुचाकी जर बनवण्याचा उद्योग जर असेल
तर वेगवेगळे मॉडेल असतात त्याच्यामध्ये, तर ते वेगवेगळ्या पद्धतीची मॉडेल, वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल बनवली जातात. तर असं काय आहे नेमकं उत्पादनाचं स्वरूप? एकच प्रकारची वस्तू तयार होणार आहे का विविध वस्तू तयार होणार आहे? उदाहरणार्थ इलेक्ट्रिक उपकरणांचा जर, विद्युत उपकरणांचा जर उद्योग टाकायचा असेल तर एखादा उद्योजक काय करू शकतो? फक्त गिझर निर्मितीचा प्रकल्प टाकू शकतो. तर त्यामध्ये काय होईल? फक्त गिझरच तयार होतील, सगळे पूर्ण कंपनीमध्ये गिझर तयार होतील. परंतु दुसरा एखादा नवीन उद्योजक असं टाकू शकतो की विद्युत उपकरणे, मग ती वेगवेगळी विद्युत उपकरणे असतील, गिझर पण असेल, इमर्शन हीटर पण असेल, इलेक्ट्रिक आयर्न पण असेल, मिक्सर असेल. तर अशा पद्धतीची वेगवेगळी उपकरणं वेगवेगळ्या विभागामध्ये ते तयार करू शकतात. तर कोणत्या प्रकारची, कोणत्या स्वरूपाची उत्पादन त्या ठिकाणी तयार होणार आहे, कोणकोणत्या वस्तू तयार होणार आहेत आणि त्यांच्या किमती काय असणार आहेत याची देखील त्या ठिकाणी शहानिशा केली जाते. त्याचबरोबर कच्च्या मालात उपलब्धता आणि पुरवठा. कच्चा माल कशा पद्धतीने त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, तो कुठून येणार आहे, कोणत्या कंपन्या पुरवठा करणार आहेत, कोणत्या बाजारपेठेतून तो कच्चा माल येणार आहे, तर हे देखील पाहिलं जातं. त्याचबरोबर त्या कच्च्या मालाची साठवणूक करण्याची व्यवस्था काय केलेली आहे. कच्चा माल समजा 3 महिन्यासाठी आपण कच्चा माल बऱ्याच वेळा खरेदी करतो, तर तो साठवणूक व्यवस्था काय आहे, गोडाऊन आहेत का, किती प्रमाणात पुरेसे आहेत का, हे देखील त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्याचबरोबर तयार होणारा जो पक्का माल आहे हा कंपनीत तयार झाला की तो काय लगेचच बाजारपेठेत जाईल असं नाही. काही दिवस त्याला साठवून देखील ठेवावा लागेल. आज अगोदरचा जर शिल्लक माल असेल तर तो बाजारपेठेत जाईल. नवीन तयार झालेला माल थोडे दिवस गोडाऊनमध्ये साठवून ठेवावा लागतो. तर ती व्यवस्था काय आहे. त्याचबरोबर यंत्रकुल रचना. यंत्रकुल रचना कशाला म्हटलं जातं की यंत्रांची जी विविध विभागामध्ये मांडणी केली जाते त्याला यंत्रकुल रचना असं म्हटलं जातं. तर कोणत्या विभागामध्ये कोणकोणती मशिनरी लागणार आहे, त्यासाठी आवश्यक जागा आहे का, खेळती हवा आहे का, प्रकाश व्यवस्था त्या ठिकाणी कशी आहे, म्हणजे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी यंत्रकुल रचना किंवा मांडणी केलेली आहे का हे देखील पाहिलं जातं. त्याचबरोबर स्थिर व बदलत्या खर्चाचे प्रमाण. स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल पुरेशा प्रमाणात आहे का, त्याचं नियोजन कसं केलेलं आहे, खर्चाचं नियोजन कसं केलेलं आहे हे या घटकांतर्गत पाहिलं जातं. त्याचबरोबर खेळत्या भांडवलाची गरज. दर महिन्याला आपल्याला किती खेळतं भांडवल लागणार आहे, कोणकोणत्या बाबीवरती लागणार आहे, त्यानुसार विनियोग होणार आहे का या बाबींचा यामध्ये, आणि तशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. खेळत्या भांडवलाचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे, म्हणजे कच्च्या मालावरती एवढी अमाऊंट, पगारासाठी एवढी रक्कम आहे, दुरुस्तीसाठी मशिनरीच्या एवढी रक्कम आहे, हे नियोजन योग्य वाटतं का आणि ते पुरेसं आहे का हे देखील पाहिलं जातं. पुढचा एक प्रकल्प उभारणीतील संभाव्य अडचणी. प्रकल्प उभारणी करत असताना या प्रकल्प उभारणीमध्ये काय अडचणी येणार आहेत उद्योजकाला हे देखील पाहिलं जातं. पुढचा एक पर्यावरण संवर्धन व प्रदूषण नियंत्रण उपाययोजना. शासनाच्या धोरणानुसार कोणताही नवीन उद्योग सुरू करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही हे पाहिलं जातं. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला उद्योग स्थापन करायचे, त्या ठिकाणी जर झाडं वगैरे तोडायची वेळ आली तर ती परवानगी घ्यावी लागते. पण तिथली जर काही तुम्ही 100 झाडं जर तोडणार असाल तर त्याच्याऐवजी 500 झाडं तुम्ही कुठं लावणार आहेत, कशातून लावणार आहेत हे अगोदर त्यांना लिहून द्यावं लागतं आणि त्याच्या पद्धतीने ती झाडं वगैरे लावावी लागतात. पर्यावरणाचं संवर्धन तुम्ही कशातून करणार आहेत हे त्यांना त्या ठिकाणी हमी द्यावी लागते शासनाला, त्यानंतरच त्या ठिकाणी परवानगी मिळते. त्याचबरोबर उद्योग सुरू झाल्यानंतर देखील पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रदूषण होणार आहे का, जर प्रदूषण होणार असेल तर त्या प्रदूषणावर नियंत्रण कशातून तुम्ही आणणार आहेत, प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत, सांडपाण्याची व्यवस्था कशातून केलेली आहे, ते तुम्ही कुठं सोडणार आहेत, जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत का, किंवा सांडपाण्यावर प्रक्रिया करून दुसरे काही प्रकल्प उभे करणार आहेत का, हवा प्रदूषण असेल तर त्या हवा प्रदूषणावरती कशा पद्धतीने नियंत्रण आणणार आहे, या सगळ्या गोष्टींचा यामध्ये पाहिलं जातं बारकाईने. त्याचबरोबर एखादा विस्तार करायचा उद्योग असेल आणि त्याचं जर मूल्यमापन आणि फिजिबिलिटी होत असेल तर त्यावेळी त्या संस्थेचा पूर्व इतिहास पाहिला जातो आणि सध्या चालू असलेलं त्या कंपनीमध्ये उत्पादन जे विस्तार करायचं आहे, आकारमान वाढवायचं आहे, यासाठी जर मूल्यमापन होत असेल तर या गोष्टी पाहिल्या जातात. संस्थेचा पूर्व इतिहास कितपत फायद्यामध्ये आहे, समाजासाठी त्या कंपनीचा काय उपयोग सध्या होतोय आणि परिसराचा विकास झालेला आहे का, प्रगती कितपत झालेली आहे हे पाहिलं जातं. पुढचा एक प्रकल्पामध्ये विस्तार करण्याची क्षमता.
एखादा विस्तार करायचा असेल प्रकल्पाचा तर त्या प्रकल्पाची विस्तार करण्याची क्षमता आहे का, त्या उद्योजकामध्ये तेवढी क्षमता आहे का, तो नव्याने गुंतवणूक कितपत करू शकतो आणि तेवढ्या प्रमाणात त्याला फायदा मिळेल का हे पाहिलं जातं. आणि सगळ्यात शेवटी आहे की उत्पादन क्षमतेचा अंदाज. प्रकल्प अहवालामध्ये जी उत्पादन क्षमता दाखवलेली आहे आणि त्यानुसार विक्री केल्यानंतर जो नफा दाखवला आहे तेवढा नफा नेमका होणार आहे का, या सर्व निकषांना अनुसरून प्रकल्प व्यवहार्यता अहवाल तपासला जातो आणि नंतर मग अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला जातो. तर अशा प्रकारे प्रकल्प व्यवहार्यता अहवाल हा देखील परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. लिहून घ्या सगळे मुद्दे.